2 वर्षापूर्वी आम्ही व्हॅक्यूम अँड मॉपिंग रोबोट घेतला। तर हा रोबोट घेताना आमच्या देखील मनात बरेच प्रश्न होते, जसे की हा रोबोट व्यवस्थित चालेल का? कारण त्यावेळी रोबोट हा एवढा प्रचलित नव्हता। हा रोबोट प्रत्येक कानाकोपऱ्यातील धूळ साफ करेल का? बेड खाली किंवा आपल्या सोफ्याखाली जी धूळ असते ती साफ होईल की नाही? मग कामवाली बाई बरी की रोबोट बरा? असे बरेच सारे प्रश्न आमच्या देखील मनात होते, कारण आपण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करणार तर त्या मानाने त्याचे रिटर्न्स देखील असायला हवेत, नाही का? असेच प्रश्न तुमच्या देखील मनात असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। नमस्कार, मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल आहे, कारण मी आज तुम्हाला दाखवणार आहे मी वापरत असलेला आमचा व्हॅक्यूम अँड मॉपिंग रोबोट। तर हा रोबोट मी गेले 2 वर्ष वापरते आणि माझा एक्सपिरियन्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हा माझा जो रोबोट आहे हा इकोवॅक्स कंपनीचा आहे आणि याचं मॉडेल जे आहे डिबोट N10 आहे। तर हा रोबो आहे हा व्हॅक्यूम आणि मॉपिंगचा रोबोट आहे। तर हा अशा पॅकेजिंगमध्ये आलेला आहे। हे बॉक्स तुम्ही पाहू शकता, एकदम हार्ड असं बॉक्स आहे। तर अशा पॅकेजिंगमध्ये हा रोबोट तुम्हाला डिलिव्हर होतो आणि हा रोबोट आम्ही ॲमेझॉनवरून घेतलेला आहे सेलमध्ये। तर मी तुम्हाला आता ओपन करून दाखवते हा। तर हा असा बॉक्स येतो, याच्यामध्ये तुम्हाला इथे तर तुम्ही बघाल तर या प्लेसमध्ये हा रोबोट ठेवलेला असतो। आता हा रोबोट आम्ही गेली 2 वर्ष वापरतोय आणि याचं पॅकेजिंग जर तुम्ही बघाल तर अगदी सुरक्षित असतं, रोबोटला काही होत नाही अशा प्रकारे त्यांनी पॅकेजिंग खूप छान करून दिलेलं आहे। या पिशवीमध्ये हा रोबोट असतो, त्याच्यासोबत तुम्हाला वॉरंटी कार्ड आणि मॅन्युअल असतं ते येतं। तर मी तुम्हाला आता पूर्ण रोबोट कसा आहे आणि त्याचे फीचर्स वगैरे काय आहेत ते पूर्ण समजावून सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। तर या बॉक्समध्ये जे पॅकेजमध्ये कंटेंट येतात ते तुम्हाला मी सांगणार आहे। तर त्यासोबत तुम्हाला पहिल्यांदा मिळणार आहे हा रोबोट। या रोबोटसोबत तुम्हाला हा डॉकिंग स्टेशन मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे ही मॉपिंग प्लेट आणि त्याच्याबरोबर ती हे वॉशेबल आहे असं मॉपिंग पॅडसुद्धा मिळणार आहे। तर ही असते ही मॉपिंग प्लेट असते आणि त्याच्यावरती हे कवर लागतं, जे याला आपण मॉपिंग पॅड असं म्हणतो। त्यानंतर 2 साईड ब्रश असतात। तर तुम्ही बघाल तर हे साईड ब्रश हे झाडण्यासाठी असतात। तर हे सेपरेट पार्ट्स येतात, हे तुम्हाला इन्स्टॉल करावे लागतात। ते हे खूप सोपं असतं, फक्त इथे तुम्हाला प्रेस करून हे बसवावे लागतात। तर अशा प्रकारचं हे कंटेंट या पॅकेजमध्ये येतं। तर आता तुम्हाला मी पूर्ण याबद्दल माहिती सांगते की प्रत्येक पार्टचा यूज काय आहे। तर हे जे असतं हे टॉप कवर असतं आणि याच्या ठिकाणी तुम्हाला पॉवर बटन दिसेल ऑन ऑफसाठी। तर त्याच्यानंतर तुम्ही जर आतमध्ये बघाल तर तुम्हाला बरेचसे पार्ट दिसत आहेत, ज्याच्यामध्ये हा एक बॉक्स दिसतोय, त्याच्यानंतर हा एक ब्रश दिसतोय आणि इथे स्विच दिसतोय। तर या स्विचमध्ये तुम्हाला मी आता सांगते, हा आहे तो मेन पॉवर स्विच आहे, म्हणजे ऑन ऑफसाठी आहे। हा एक बाहेर आहे आणि हा एक आतमध्ये सुद्धा दिलेला आहे। त्यानंतर तुम्हाला इथे जर वायफायचं सिम्बॉल दिसतोय, तिथे एक वरती लाईट असते, तर ते असतं वायफाय स्टेटस इंडिकेटर, म्हणजे तुमचं वायफाय कनेक्टेड आहे किंवा नाही ते तुम्हाला इथे इंडिकेट होतं। त्याच्यानंतर तुम्हाला रिसेट जर करायचं असेल वायफाय तर तुम्ही इथे रिसेटच्या ऑप्शनवरती क्लिक करू शकता। तुम्हाला इथे दिसत असेल रिसेट बटन, तर इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा वायफाय रिसेट होतो, म्हणजे तुम्ही परत कनेक्ट करू शकता नवीन वायफायला। त्यानंतर हे जे तुम्ही बघता हे आहे मल्टी फंक्शन क्लिनिंग टूल। तर तुम्ही जेव्हा रोबोट साफ करता तर त्याच्यातली घाण काढण्यासाठी या टूलचा वापर करू शकता। तर हे क्लिनिंग टूल आहे, हे सुद्धा ह्याच्यासोबतच येतं। त्याच्यानंतर हे जे आहे हे डस्टबिन आहे, बेसिकली जो कचरा झाडल्यानंतर किंवा लोटल्यानंतर जो जमा होतो तो या डस्टबिनमध्ये जमा होतो। तर हे डस्टबिनचे हँडल आहे, तर हे हँडल असं ओपन करून ही डस्टबिन तुम्हाला बाहेर काढता येऊ शकते। तर ही डस्टबिन अशा प्रकारे चौकोनी बॉक्समध्ये येते। जर तुम्ही बघाल तर हे रिलीज बटन असतं याचं, तर हे रिलीज केल्यानंतर हे ओपन होतं। इथे तुम्ही याला दिसत असेल तर ही पूर्ण फिल्टरची नेट आहे, हे फिल्टर आहे पूर्ण आणि त्याच्यावरती नेट आहे। आणि या साईडला जर तुम्ही बघाल तर हा अँटीबॅक्टेरियल पूर्ण फिल्टर असतो। बेसिकली हा फिल्टर आहे आणि हा अँटीबॅक्टेरियल फिल्टर आहे। इथे तुम्हाला नेट दिसत असेल, तर अशा प्रकारे ही डस्टबिन असते आणि या डस्टबिनमध्ये पूर्ण हा कचरा जमा होत असतो। तर हे फिट करताना देखील तुम्हाला बघा इथे दिलेलं आहे कसं फिट करायचं ते। याच्यामध्ये हे फिट झालं पाहिजे असं हे आधी व्यवस्थित इथे बसवावं लागतं आणि नंतर हे फक्त खाली प्रेस करायचं असतं। यानंतर तुमची डस्टबिन फिट झालेली आहे।
त्यानंतर जर तुम्ही बघाल तर हे जे तुम्हाला वरती पार्ट दिसतोय हा आहे मॅपिंग सेन्सर. तर याच्यामुळे काय होतं, जे डिस्टन्स असते किंवा जे ऑब्स्टॅकल येतात तो हा सेन्स करतो. आपल्या घरामध्ये बऱ्याचशाच वस्तू असतात किंवा काही ऑब्स्टॅकल्स असतात, तर हे सेन्स करण्याचं काम हा करत असतो. आणि हे जे आहे साईडला जे ते ब्लॅक कलरमध्ये दिसतंय हे आहे ते अँटी कोलेजन बंपर आहे. म्हणजे जरी रोबोट तुमचा तटला कुठे एखाद्या ठिकाणी तर तो याच्यावरती थटतो आणि हे असं आतमध्ये पुढे मागे होत असतं, त्यामुळे रोबोटला काही हानी पोचत नाही. तुम्ही बघा हे तुम्हाला दिसत असेल. तर हा बेसिकली मेन सेन्सर आहे ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचा घर मॅप होतं ह्याच्या थ्रू. आणि जे काही आपल्याला झाडायची किंवा पुसायची जी रूम आहे ती याच्या थ्रू मॅप करून आपण ती झाडून किंवा पुसून घेऊ शकतो. आता तुम्ही वरची साईड बघितलेली आहे, म्हणजे टॉप व्ह्यू तुम्ही बघितलेला आहे. आता मी तुम्हाला बॉटम व्ह्यू दाखवते. तर बॉटममध्ये सुद्धा याचे खूप सारे पार्ट्स आहेत. जर तुम्ही बघाल तर हे दोन आहेत हे साईड ब्रश आहेत ज्याच्यामुळे झाडून किंवा लोटून घेतले जातं. आणि हा जो आहे हा मेन ब्रश आहे. तर याच्या थ्रू सक्शन होतं आणि पूर्ण कचरा आतमध्ये तुम्हाला खेचला जातो. तर हे रिमूवेबल सुद्धा असतं. क्लिनिंग करताना आपल्याला हे रिमूव्ह करावं लागतं. तर हे वरचं त्याचं कवर आहे. आणि हा जो आहे हा मेन ब्रश आहे. तर तुम्ही बघाल तर रबरी आणि असं झाडूसारखं थोडंसं याचं स्ट्रक्चर आहे. तर हा मेन ब्रश असतो. तर हा नंतर तुम्ही व्यवस्थित फिट करून करू शकता. आणि हे दोन आहेत हे दोन साईड ब्रश आहेत. त्यानंतर तुम्ही जर हे दोन बघाल तर हे चार्जिंग कॉन्टॅक्ट्स आहेत. आपला जो डॉकिंग स्टेशन असतो तर डॉकिंग स्टेशनला दोन पिन्स दिसत आहेत तुम्हाला. तर या दोन पिन ज्या आहेत त्या हे कॉन्टॅक्ट्स जोपर्यंत या पिनवर सेट होत नाहीत तोपर्यंत चार्जिंग सुरू होत नाही. तर मेन याचं फंक्शन जे आहे ते चार्जिंगवरतीच आहे. तर जोपर्यंत कॉन्टॅक्ट होत नाही तोपर्यंत चार्जिंग सुरू होत नाही. त्यामुळे आपल्याला मेक शुअर करायचं आहे की हे व्यवस्थित डॉकिंग स्टेशनला कनेक्ट होईल. त्याच्यानंतर हे जर तुम्हाला व्हील दिसत असेल तर हे युनिव्हर्सल व्हील आहे, जे कॉमन व्हील आहे. आणि साईडला दोन अजून ड्रायव्हिंग व्हील्स आहेत. तर तुम्ही बघाल तर हे खालीवर होतं आहे. याचं पर्पज असं आहे की समजा एखादा कट्टा वगैरे असेल तर त्यावरती याला चढता यावं किंवा उतरता यावं यासाठी हे व्हील्स असे मूवेबल दिलेले आहेत. तर त्याचा मेन पर्पज तो आहे. या ठिकाणी तुम्ही बघाल तर हा कार्पेट सेन्सर ब्रश आहे. म्हणजे या रोबोटचं एक वैशिष्ट्य असं आहे की जर कार्पेट असेल आणि तुम्ही मॉपिंग लावलेला असेल मॉपिंग पॅड तर तो कार्पेटवर चढत नाही, कारण कार्पेट आपण मॉप करत नाही. जेव्हा तुमची फरशीच मॉप करायला आपण लावलेली असते तर तेव्हा तो फक्त फरशीच मॉप करतो. जर कार्पेट असेल तर तो या सेन्सर थ्रू ते सेन्स करतो आणि कार्पेटवर चढत नाही. तर ह्याचं एक हे मेन फीचर आहे. आता तुम्हाला हे दिसत असेल तर हे सगळे अँटी ड्रॉप सेन्सर आहेत. म्हणजे जर रोबोट एखाद्या हाईटला असेल तर तिथून तू पडू नये त्यासाठी हे सेन्सर असतात. त्याच्यानंतर इथं जो फिट होता हा रिझर्वायर आहे. तर अशा प्रकारे हा रिझर्वायर असतो. तर हे वापरायचं कसं आणि याचं यूज कसा करायचा, लावायचं कसं हे मी तुम्हाला सगळं आता सांगणार आहे. चला तर मग. तर हा रिझर्वायर आहे. तर तुम्ही बघाल तर इथून वॉटर इनलेट आहे, म्हणजे तुम्हाला इथून पाणी आतमध्ये घालावं लागतं. त्याच्यानंतर ही जी बघाल तर ही मॉपिंगची प्लेट आहे. हे जे आहे हे मॉपिंग पॅड आहे. तर हे पॅड तुम्हाला ओलं करून याच्यावरती असं फिट करावं लागतं आणि हे याला असं अटॅच होतं, म्हणजे स्टिक होतं. आणि हे पाणी भरून तुम्हाला इथे बॅक साईडला हे फिट करावं लागतं असं. तर हे काढण्यासाठी पण इझी आहे. बघा हे असं फिट झालेलं आहे. तर काढण्यासाठी फक्त तुम्हाला हे बटन प्रेस करावं लागतं, जे रिलीज बटन असतं ते, आणि हे फक्त बाहेर खेचावं लागतं. अशा प्रकारे हा बाहेर येतो इझिली. तर अशा प्रकारे हा रिझर्वायर आहे. तर हे असेंबल करताना या साईडला तुम्हाला पॉईंट दिलेला आहे, हा याच्यामध्ये फिट करायचा असतो व्यवस्थित. आणि हा फिट झाल्यानंतर हे प्रेस करून व्यवस्थित ठेवायचं. त्याच्यानंतर हे जे कवर आहे हे बसवायचं आहे आपल्याला. तर हे कवर बसवण्यासाठी सुद्धा तुम्ही बघाल तर इथे दोन पॉईंट्स असतात. तर ते मॅच करायचे आहेत आपल्याला. असे हे मॅच करून हे रिलीज केलं की हे कवर फिट होतं. बघा कवर फिट झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपला हा रोबोट रेडी आहे. तर आता मी तुम्हाला डॉकिंग स्टेशनला लावून हे कसं वापरायचं हे दाखवते. हे डॉकिंग स्टेशन आहे आपलं. याला ही अशी वायर असते आणि हे कनेक्टेड लागतं, म्हणजे पॉवर ऑन लागते तेव्हाच याला सिग्नल मिळतो, कारण हे वायफायद्वारे कनेक्टेड असतं. त्यामुळे मेक शुअर करायचं आहे की हे आपलं डॉकिंग स्टेशन आहे ते कायम ऑन असेल, तेव्हाच हा रोबोट त्याच्या जागी स्वतः जाऊन चार्ज होतो.
जर तुम्ही डॉकिंग स्टेशन ऑफ ठेवलं तर रोबोट ऑटोमॅटिक चार्जला जाणार नाही, त्याचं काम झाल्यानंतर तो जिथल्या तिथेच थांबणार. तर तुम्ही बघा आता मी मॅन्युअली प्लेस केलेला आहे, कारण की आता आपण तो त्याच्या जागेवरून काढलेला होता. तर पॉवर ऑन केल्यानंतर इथे पॉवर ऑन झालेली दिसते तुम्हाला. आता ह्याचं ऑटोमॅटिक चार्जिंग सुरू होतं. आता तुम्ही बघाल तर तुम्हाला इथे रेड लाईट दिसते. तर आपण पॉवर आता ऑन करूया. इथून पॉवर ऑफ आहे, तर ही पॉवर तुम्हाला मेन ऑन करायची आहे. तर आता आपली पॉवर ऑन झालेली आहे. त्यानंतर आता याचं चार्जिंग सुरू होईल. पॉवर ऑन केल्यानंतर आपल्याला इथे थोडीशी व्हाईट अशी लाईट दिसते बघा, म्हणजे पॉवर ऑन झालेली आहे. तर या रोबोटचं जे फंक्शन आहे ते पूर्ण आपल्या मोबाईलवरून आपण ऑपरेट करू शकतो. तर असं ॲप असतं बघा, इकोवॅस म्हणून. तर मी याला माझं नाव दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये चार्जिंग सुरू झालेलं आहे बघा. हे आपल्याला इंडिकेटरसुद्धा देतं, म्हणजे आपल्याला समजतं की हां बाबा चार्जिंग सुरू झालेलं आहे. तर असं ॲप येतं. तर इथं जो QR कोड असतो हा स्कॅन करायचा असतो बेसिकली. तो स्कॅन केल्यानंतर तुम्हाला असं ॲपमध्ये एंट्री मिळते, म्हणजे तुमचा रोबो यामध्ये दिसतो. तर मी हा माझा रोबोट मॅप केलेला आहे. तर एंटर केल्यानंतर तुम्हाला माझ्या घराचा मॅप याच्यामध्ये दिसेल. मॅप केलेला आहे म्हणजे बेसिकली काय केलेलं आहे तर प्रत्येक रूम मी याच्यामध्ये मॅप करून घेतलेले आहेत, जेणेकरून मला झाडताना किंवा पुसताना फक्त जी रूम लावायची आहे तीसुद्धा मी रूम लावू शकते. किंवा जर मी सगळं म्हणजे पूर्ण घर झाडायचं असेल तर ॲटो केलं तर पूर्ण जो एरिया यामध्ये मॅप झालेला आहे तो पूर्ण झाडून किंवा पुसून निघतो. जर एरियामध्ये गेलात तुम्ही, जर तुम्ही यातले काही रूम सिलेक्ट केल्या, जसं की मी आता J, G आणि H या 3च रूम सिलेक्ट केलेल्या आहेत, तर तो फक्त त्या 3च रूम क्लीन करतो. आणि जर कस्टममध्ये जर तुम्ही गेलात तर स्पेसिफिक एरिया आहे, समजा एखादा चहा सांडला आहे किंवा एखाद्या ठिकाणी कचरा झाला आहे, तर तुम्हाला फक्त तो तेवढाच एरिया क्लीन करायचा आहे. तर तुम्हाला दिसत असेल इथे तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. तर हे मूवेबल असतं. तर ह्याच्यानुसार तुम्ही जेवढा एरिया घाण झाला आहे तेवढाच असा सिलेक्ट करू शकता किंवा एवढा, आणि तो स्टार्ट केलं की तो ऑटोमॅटिक तेवढा एरिया क्लीन करून घेतो. तर इथे बरेच सारे ऑप्शन असतात. त्याच्यामध्ये आता इथं तुम्ही बघाल तर क्लिनिक प्रेफरन्स आहे. तर याच्यामध्ये क्लिनिंग टाइम्स फर्स्ट ऑप्शन आहे, म्हणजे किती वेळा ती रूम क्लीन करायची, एकदा की दोनदा. तर मी सध्या एक टाईमच सिलेक्ट केलेला आहे, म्हणजे सेम रूम तो एकदाच क्लीन करणार. जर तुम्ही 2 वेळा लावला तर सेम रूम तो 2 वेळा क्लीन करणार सेम टाईमला. त्यानंतर सक्शन पॉवर आहे. तर सक्शन पॉवरमध्ये 4 ऑप्शन दिसत आहेत. पहिला आहे तो क्वाईट, म्हणजे एकदम शांतपणे तो झाडू मारतो. त्याच्यानंतर सेकंड आहे तो स्टँडर्ड आहे. थर्ड आहे तो एकदम हाय, म्हणजे स्ट्रॉंग आहे, म्हणजे अतिशय बारीकमधली बारीकसुद्धा जी धूळ असते तो आज सक्शन करून घेतो. आणि फोर्थ जो आहे तो मॅक्स प्लस, म्हणजे एकदम जी आपल्या डोळ्यांनाही न दिसणारी धूळ असते तीसुद्धा याच्यामध्ये कलेक्ट केली जाते. त्यानंतर जे आहे हे मॉपिंगसाठी आहे, जे वॉटरचे फ्लो असतो तो. तर हा जो आहे हा फ्लो आहे तो लो आहे, हा मीडियम आहे आणि हा हाय आहे. त्याच्यानंतर हा जो आहे तो अल्ट्रा हाय आहे, पण याच्यामध्ये रोबोट स्लिप होण्याची शक्यता असते, कारण की याच्यामधून पाणी थोडंसं जास्त येतं. तर हा मॉपिंग मोड आहे, त्याच्यामध्ये नॉर्मल आणि डीप असे 2 ऑप्शन येतात. मग सध्या माझा नॉर्मल सेट आहे. तर क्लिनिंग प्रेफरन्समध्ये पण तुम्ही क्लिनिंगचे प्रेफरन्स तुमचे ॲड करू शकता. जसे की तुम्हाला एखादी रूम फर्स्ट क्लीन करायचे तर त्यानुसार तुम्ही सेट करू शकता. पण मी माझ्या सोयीनुसार रूम लावत असते, त्यामुळे मी हे सेट केलेलं नाही आहे. पण तुम्ही लावू शकता की तुम्हाला ही रूम आत्ता ह्या वेळेला पाहिजे, तर तुम्ही त्यानुसार ते सेट करू शकता. तर इथं जर तुम्हाला दिसत असेल तर हे चार्जिंगचं आहे, म्हणजे जो तुम्हाला मध्येच बंद करायचं आहे किंवा तुमचं क्लिनिंग झालं आहे तर तो ऑटोमॅटिक येतो. पण तुम्हाला जेव्हा मध्येच बंद करायचं असतं क्लिनिंगचं, तेव्हा या ऑप्शनवर क्लिक केलं की डिबूट चार्जिंगला जातो. तुम्हाला इथे येतं पण डिबूट इज, माझा आता ऑलरेडी चार्जिंगला आहे, त्यामुळे तिथं मला मेसेज आलेला आहे की डिबूट इज चार्जिंग. इथे बघाल तर तुम्हाला किती पर्सेंटेज बॅटरी आहे ते दिसेल. आता माझं इथं चार्जिंग सुरू आहे, त्यामुळे ग्रीन लाईटसुद्धा दिसते आणि फुल चार्ज आहे, त्यामुळे बॅटरी पण फुल दिसते. तर या ठिकाणी गेला की तुम्हाला बरेच सारे ऑप्शन मिळतात, ज्यामध्ये बेसिक आणि ॲडिशनल सेटिंग्ज मिळतात तुम्हाला. त्याच्यामध्ये ॲडव्हान्स मोड, ॲटो बूस्ट सक्शन, ॲटो एम्प्टी,
असे बरेच सारे ऑप्शन असतात. तर ऑटो एम्प्टी कधी यूजफुल असतं, जेव्हा याची एक मशीन येते त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण एक महिन्याचा कचरा देखील साठवू शकता, त्यावेळी हे ऑटो एम्प्टी ऑप्शन आपल्याला यूजफुल आहे. पण मी ती मशीन घेतलेली नाही आहे, कारण की हे जे कचरा ह्याच्यात जो कलेक्ट होतो तो आपण वीकली काढू शकतो. आपला कचरा काय एवढा कलेक्ट होत नाही, त्यामुळं मला काही त्याची गरज वाटली नाही, त्यामुळे मी ती मशीन घेतलेली नाही आहे. ॲडिशनल सेटिंगमध्ये तुम्हाला क्लिनिंग लॉग दिसतात, म्हणजे कुठली रूम कधी क्लीन झाली आहे, काय झाले, किती वेळ घेतला त्याने क्लीनला, किती एरिया कवर केला, ते सगळं तुम्हाला यामध्ये दिसतं आणि प्रत्येक रूमच्या डिटेल्स तुम्हाला यामध्ये दिसून येतात. त्यानंतर जर तुम्ही बघाल तर बघा इथे तुम्हाला दिसतंय की प्रत्येक रूमचं टायमिंग काय होतं, की कुठल्या दिवशीचे तारीख, वेळ आणि किती एरिया कवर केला हे सगळं दिसतं बघा. क्लिनिंग कंप्लीट आणि असा स्क्रीनशॉटसुद्धा असतो पूर्ण, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की पूर्ण एरिया किती कवर झालेला आहे आणि कसं क्लिनिंग झालेलं आहे. असे प्रत्येक रूमचे स्क्रीनशॉट डेट आणि टाईम वाईज तुम्हाला इथे दिसतात. तर हे याचं क्लिनिंग लॉगचं फंक्शन आहे. त्याच्यानंतर ॲक्सेसरीज युसेज असतो. आता कोणती इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर त्याचे मेंटेनन्स हा असतोच, हे तुम्हाला माहीत आहे. तर तुम्ही बघाल तर प्रत्येक गोष्टीचा मेंटेनन्स दिलेला आहे. आता साईड ब्रश आहेत तर 99% आहे, मेन ब्रश आहे तो 58% आहे, फिल्टर जो आहे 57% आहे. म्हणजे हा एवढा यूज झालेला आहे याचा एवढा कमी यूज कसा साईड ब्रशचा, तर मी साईड ब्रश चेंज केलेले आहेत आता रिसेंटली, त्यामुळे तुम्हाला इथे 99% दिसते. तर याचे ठराविक टाईमनंतर याचे जे कंपोनंट्स असतात ते तुम्हाला बदलावे लागतात. जसं की आता मी 2 वर्षानंतर पहिल्यांदाच बदललेत. तुम्ही तुमच्या याच्यानुसार यूजनुसार ते बदलू शकता. तर हे कंपोनंटचा प्रत्येक मेंटेनन्स तुम्हाला ठेवावा लागतो. त्याच्यानंतर हे व्हॉइस रिपोर्ट आहे, टाईम झोन वगैरे याचं काही एवढं हे नाही आहे. आणि ह्याचं जे मॉडेल वगैरे आहे ते मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. तर याचा अजून एक बेसिक फीचर म्हणजे तुम्ही उठायच्या आतमध्ये सुद्धा हा तुमचं घर झाडून घेऊ शकतो. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत तुम्हाला तर माहिती आहे की झाडण्याला किंवा लोटण्याला सकाळ सकाळी खूप महत्त्व आहे, कारण की असं म्हणतात की तेव्हाच आपल्या घरात लक्ष्मी येते. त्यामुळे तुम्ही ह्याचं टायमिंगसुद्धा सेट करू शकता आणि त्या टायमिंगला तो ॲटोमॅटिक त्याचा तो स्टार्ट होऊन सुरू करतो झाडायला. आणि जर तुम्ही मॉपिंग प्लेट लावली असेल तर त्यानुसार तो मॉपिंगसुद्धा करून घेतो. आता जर तुम्ही इथे बघाल तर सिक्वेन्स असं दिसतंय तुम्हाला. सिक्वेन्स म्हणजे काय, बेसिकली कोणत्या रूमनंतर तुम्हाला कोणती रूम झाडायची आहे त्याचा सिक्वेन्स देखील तुम्ही लावू शकता, म्हणजे त्यानुसार तो सिक्वेन्सनुसार तो क्लीन करतो. तर असे बरेचसेच फीचर्स तुम्हाला या मोबाईलमध्ये मिळतात. इवन तुम्ही ऑफिसला गेलाय किंवा कुठे बाहेर गेलाय किंवा गावी गेलाय तरीसुद्धा तुम्ही मोबाईलवरून हे ऑपरेट करू शकता. फक्त मेक शुअर करायचं की तुमचं डॉकिंग स्टेशन ऑन असेल, म्हणजेच पॉवर ऑन असेल, तर हा रोबोट तुम्ही येईपर्यंत पूर्ण घर झाडून घेऊ शकतो. तर एकंदरीत त्याचा असा यूज आहे आणि मला तर हा रोबोट खूप आवडलेला आहे. माझा पर्सनल एक्सपिरियन्स विचाराल तर मी गेली 2 वर्ष हा डेली वापरते. म्हणजे मी मॉपिंगसाठी आणि व्हॅक्यूमसाठी दोन्हीसाठी मी रोज व्हॅक्यूम आणि मॉपिंग करते. पण मला आजपर्यंत एकही इश्यू आलेला नाही आहे याच्यामध्ये, म्हणजे एखादा डिफेक्ट वगैरे काही नाही आहे. अगदी छान मॉपिंग होतं, अगदी मस्त मॉपिंग होतं. मी तुम्हाला आता दाखवणारच आहे की हा कसा मॉप करतोय, कसा व्हॅक्यूम करतोय. ते 1 इंच हा मॉप किंवा व्हॅक्यूम करतो. इवन ज्या आपल्या सोफ्याखालच्या बेडखालच्या ज्या जागा असतात तिथे सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या मॉपिंग किंवा झाडून घेतलं जातं. आणि जेव्हा आपण हे डस्टबिन आहे ही जी क्लीन करतो तर त्याच्या फिल्टरमधून एवढे बारीक बारीक आपल्या डोळ्यांना न दिसणारी सुद्धा धूळ निघते. तर मी जेव्हा हे क्लीन करेल तेव्हासुद्धा हे क्लीन कसं करायचं याचा व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला दाखवेल. तर हे ऑलरेडी मी आता क्लीन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर यामध्ये पूर्ण जो कचरा असतो तो आपल्याला असं वाटणार सुद्धा नाही की एवढा बारीक बारीक कचरा कसा काय हा अट्रॅक्ट करतो, म्हणजे सक्शन करून घेतो. एवढं छान याचा मला एक्सपिरियन्स आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आता मेट्रो सिटीजमध्ये कामवाल्या मावशींचे रेटसुद्धा खूप हाय आहेत. बेसिकली 1000 अबोवच आहेत फक्त झाडू पोछासाठी. आणि मेन म्हणजे टायमिंग, आपल्याला टायमिंग त्यांचं मॅच होईल नाही होईल, प्रत्येक वेळी त्यांना कॉल करा, बोलवा किती वेळ आहे काय आहे. तर याचा एक मेन यूज असा आहे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा लावू शकता. तुम्हाला जेव्हा टाईम आहे किंवा सपोज आपल्याकडे एखादे पाहुणे येणार आहेत, आपलं रूम घाण आहे, तर लगेच पटकन तुम्ही लावून तुमचं दुसरं काहीतरी काम करू शकता. तर त्याच्यामुळे अशी आपली खूप मदत होते. आणि
फक्त याचं एक आहे की जे आपले मोठे कागदाचे बोळे वगैरे असतात तर ते याच्यात सक्शन होत नाहीत, ते तुम्हाला हाताने उचलून टाकावे लागतील. म्हणजे जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांचा जो कचरा असतो किंवा खेळणी वगैरे असतात, जो कचरा पडलेला असतो तो तुम्हाला हाताने उचलावा लागेल. कुत्र्यांची केस म्हणजे पेट्सची केस जे असतात ते सुद्धा याच्यामध्ये सक्शन होतात. आणि ह्याचे जे अँटीबॅक्टेरियल पॅड आहे त्याच्यामुळे खूप फायदा होतो. म्हणजे बॅक्टेरिया वगैरे काही होत नाही आणि स्मेल वगैरे येत नाही घरामध्ये. असे बरेचसे याचे यूज पण आहेत. आता मी याच्यामध्ये पाणी भरणार आहे. तर याचा अजून एक तुम्हाला मी सांगते की याच्यामध्ये फक्त पाणी भरायचं आहे. डेटॉल किंवा आपलं लायझॉल वगैरे असतं हे काहीसुद्धा याच्यामध्ये घालायचं नाही. तर तुम्हाला ते वापरायचंच असेल तर तुम्ही जे मॉपिंग पॅड असतं ते डेटॉल किंवा लायझॉलमध्ये बुडवून ते खाली लावू शकता. पण याच्यामध्ये दुसरं काहीही ॲडिशन करायची नाही, नाहीतर मग ते रोबोटला आपल्या सेन्सरला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे ती काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर मी हे फुल भरून घेतलेलं आहे. तर हे फुल भरलं की माझं पूर्ण घर या पाण्यामध्ये क्लीन होऊन निघतं. तर आता मी ह्याच्यावरती मॉपिंग पॅड लावणार आहे. तर हे सुद्धा मी ओलं करणार आहे. नाही ओलं केलं तरीही देखील चालतं, पण मी ओलं करून लावणार आहे. तर हे मी मॉपिंग पॅड आता ओलं केलेलं आहे. आता ह्याच्यावरती मी लावते हे. तर हे असं फिट होतं ह्याच्यामध्ये आणि हे फक्त तुम्हाला प्रेस करायचं असतं. म्हणजे व्यवस्थित जी पट्टी दिलेली आहे ती व्यवस्थित प्रेस करून अशी घ्यायची आहे. तर हे आता व्यवस्थित फिट झालेलं आहे. तर आता आपण हे रोबोटला अटॅच करणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते की हा कशी एकदम मधली बारीक जागासुद्धा एकदम क्लीन करतो. चला, तर हे मी आता अटॅच करते. तर इथे हे बॅक साईडला हे असतं, हे अटॅच केलं. हे बघा असा आवाज आला म्हणजे हे फिट झालेलं आहे. तर हे आता आपण स्टार्ट करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते. हे मोबाईलवरूनच ऑपरेट करायचं असतं. तर मोबाईलवरून ॲपमध्ये मी तुम्हाला आत्ता जसं दाखवलं तसं तुम्हाला ॲपमध्ये जावं लागतं. इकोवॅस्टच्या ॲपमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला जी रूम लावायची ती रूम तुम्हाला सिलेक्ट करायची. आता तुम्हाला जर इथे तुम्ही बघाल तर इथे हे डॉकिंग स्टेशन कुठे आहे आपल्या रूममध्ये ते सुद्धा दिसत असेल आणि जे चार्जिंगला लागलं आहे त्याचा सिम्बॉल पण दिसतो आहे. आता मी हीच रूम लावत आहे. तर मी एरियामध्ये जाणार आहे कारण मला एकच रूम लावायची आहे आत्ता. तर मी हे ए सिलेक्ट केलेलं आहे. म्हणजे ही रूम जी आहे ते माझ्या रूमचं नाव ए दिलेलं आहे मी. तर ही मी सिलेक्ट केल्यानंतर ती ग्रीन झालेली आहे. तर स्टार्ट करण्यासाठी इथे ब्ल्यू बटनवरती क्लिक करायचं आहे. स्टार्टिंग क्लिनिंगचा आवाज आलेला आहे. आता हे आपलं क्लिनिंग स्टार्ट केलेलं आहे. आधी हा पूर्ण कॉर्नर कवर करून घेईल, म्हणजे पूर्ण आखून घेतो हा रूम जेवढी आहे तेवढी, आणि त्याच्यानंतर मधलं क्लिनिंग केलं जातं. आता हे बघा हा पूर्ण कॉर्नर मॅप करून घ्यायला लागला आहे. म्हणजे तो ऑब्स्टॅकलच्या तिथे सुद्धा बघा किती एकदम क्लोजली क्लीन करतोय किंवा मॉप करतोय, तुम्हाला दिसत असेल. आधी हा पूर्ण चौकोन आखून घेईल, जेवढी रूम आहे तेवढी रूम तुम्हाला क्लीन करायची आहे, तेवढी जो एरिया मी सिलेक्ट केलेला आहे तो. तशा प्रकारे हा पूर्ण मॅप करून घेत आहे. आणि त्याच्यानंतर तो इंटरनल एरिया म्हणजे जे मॅप केलेला आहे त्याच्या आतमधला एरिया तो क्लीन करेल. हे बघा पूर्ण किती छान असं करत आहे. आता तुम्ही बघाल तर या ॲपमध्ये सुद्धा तुम्हाला दिसत असेल की तुमचा रोबोट कसा क्लीन करतो. हे बघा हे सुरू झालं आहे. तर ही व्हाईट लाईन दिसते ते म्हणजे तो एरिया त्याने कवर केलेला आहे, जे क्लीन झालेला आहे तो तिथून त्या जागेवरून जाऊन आलेला आहे. याचं एक वैशिष्ट्य म्हणजे की हा 1 इंच जागासुद्धा सोडत नाही, पूर्ण क्लिनिंग होतं व्यवस्थित आणि एकदम छान असं क्लिनिंग होतं. माझं खूप छान एक्सपिरियन्स आहे. आता तुम्ही बघाल तर इथे पडदा आहे, म्हणजे पडदा म्हणजे ऑब्स्टॅकल आहे, मी तुम्हाला जसं सांगितलं. तर हे बघा, तर तुम्हाला मेक शुअर करावं लागतं की हे जे ऑब्स्टॅकल असतात ते तुम्ही काढाल, म्हणजे त्याला तिथली जागा क्लीन करता येईल. बघा तो रिटर्न गेला तर तो तिथे परत जाऊन तिथली जागा क्लीन करतो. म्हणजे याचं एक वैशिष्ट्य हेच आहे की हा 1 इंच जागासुद्धा सोडत नाही क्लीन करायची. जेव्हा मी हे वरती टाकेल तर ती जागासुद्धा पूर्ण क्लीन झालेली दिसेल तुम्हाला. जसं मी तुम्हाला सांगितलं हा सोफा बेड प्रत्येक ठिकाणी जातो. हे बघा आता पूर्ण खालीसुद्धा गेलेला आहे. आमचा सोफा थोडासा हायटेड आहे, तर जिथे जागा असेल तिथं पूर्ण ठिकाणी हा जातो, पूर्ण ठिकाणची तो क्लिनिंग करतो. हे बघा पूर्ण राऊंड मारून, म्हणजे कुठलीच अशी जागा तो सोडत नाही की जिथे तुमची घाण राहील किंवा कचरा राहील.
त्यामुळे मला हा खूप युजफुल वाटतो आणि याचे मला खूप फायदे देखील झालेले आहेत. म्हणजे आपण जे मेडला पैसे देतो त्याच्यापेक्षा आता माझे 2 वर्ष झालं मी हे वापरते, तर माझे पैसे पूर्ण फिटलेले आहेत आणि मला जेव्हा हवं माझ्या वेळेनुसार तेव्हा मी याला लावते, स्टार्ट करते क्लिनिंगला आणि दिवसातून एकदा 2दा हव्या तेवढ्या वेळा मी लावू शकते. आपलं कामवाली बाई असेल तर ती सकाळी एकदा येऊन जाते, त्यानंतर काही नाही. मग त्यानंतर जो तुम्ही काही कचरा वगैरे पडलेला असेल तुमच्या घरात तर तो तुम्हालाच क्लीन करावा लागतो. तर त्याच्यापेक्षा हा यूजफुल आहे की याच्यामुळे तुम्हाला काय होतं आहे की पूर्ण तुमचं घर क्लीन राहते, स्वच्छ राहते, तुम्ही कितीही वेळा करू शकताय. फक्त एक आहे काळजी घ्यायची आहे की याचा मेंटेनन्स जो असतो म्हणजे तुम्हाला वीकली वन्स हा क्लीन करावा लागतो किंवा 15 डेजमधून एकदा तरी हा क्लीन करावा लागतो, जेणेकरून ह्याचे जे आतले फिल्टर आहेत किंवा सेन्सर आहेत त्याला धुळीमुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. याची काळजी फक्त तुम्हाला घ्यावी लागेल. केस वगैरे जे असतात ते सुद्धा याच्यामध्ये एकदम छान असे सक्षम केले जातात. आता मी ते ऑब्स्टॅकल ठेवते बाटली, तर ते बघा तो ऑब्स्टॅकलला पाडत नाही किंवा थटत नाही, तो एकदम हळू टच होतो आणि साईडने निघून जातो. तर हे सेन्सरचा यूज आहे, सेन्सरमुळे त्याला तो सेन्स होतो आणि अतिशय छान असं तो त्याचं काम करतो. तर मी हे ऑब्स्टॅकल उचलून घेते. तुम्ही बघितलेलं आहे की इथे कसा वर्क करतोय हा ते. तर आता तुम्हाला मी ॲपमध्ये सुद्धा बघा हे पूर्ण आता इंटरनल एरिया तो क्लीन करत आहे. आता मी ॲपमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवते की कसं दिसतंय आपल्याला. हे बघा हा एवढा एरिया त्याने कवर केलेला. इथे मी ऑब्स्टॅकल बाटली ठेवलेली होती. हा जो एरिया आहे हा देखील तो नंतर कवर करतो. जसं मी तुम्हाला सांगितलं 1 इंचसुद्धा तो सोडत नाही. तशा प्रकारे हा पूर्ण एरिया हा कवर केल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला हा मॅप दाखवते. आता समजा माझ्या घरी पाहुणे वगैरे आलेत किंवा अचानक कोणतरी आले आणि मला हे स्टॉप करायचं आहे, तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, इथे जायचं आहे, चार्जिंगचं जो स्टेशन दिसतं आहे आणि इथे तुम्हाला रिटर्न एंड टास्क करायचं आहे. एंड टास्क केल्यानंतर तो आहे त्या जागी थांबतो आणि इथं चार्जिंगवरती क्लिक केल्यानंतर तो रिटर्निंग टू चार्जचा तुम्हाला सिग्नल देतो तो आणि तो ॲटोमॅटिक त्याच्या डॉकिंग स्टेशनला जाऊन बसतो. जर डॉकिंग स्टेशन ऑन असेल तर बघा आता तो कसा बसतोय जाऊन व्यवस्थित अगदी त्याचा तो जाऊन बसतो. तुम्हाला काहीही करावं लागत नाही. अगदी शहाण्या बाळासारखा सांगितलेलं काम करतो आणि आपल्या जागेवरती जाऊन बसतो. तर बघा आता ते बसलेलं आहे आणि आता चार्जिंग सुरू होईल. तर स्टार्टिंग चार्जरचा सिग्नल आलेला आहे आणि तुम्हाला मोबाईलवर सुद्धा असा मेसेज येतो, स्टार्टिंग चार्जिंग, प्लीज रिमूव्ह द रिझर्वायर. रिझर्वायर म्हणजे तुमचं जे डस्टबिन आहे ते काढायला सांगतो तो. पण आपला जर कचरा जास्त असेल तर तुम्ही तो काढू शकता, नसेल तर काही गरज नाही. तुम्हाला हे मॉपिंग पॅड काढून दाखवते. हे बघा किती धूळ असते. मी अजून पूर्ण रूम क्लीन केलेली नाही आहे तरी एवढी धूळ निघाली. पण हे धुवायचं नंतर आणि परत दुसरी रूम क्लीन करताना हे तुम्ही अटॅच करू शकता धुवून, म्हणजे तुमची रूम एकदम क्लीन चकाचक निघेल. तर याच्यासोबत तुम्हाला इन्स्टॉल केलेल्याचा सुद्धा सिग्नल येतो. तर मी तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रॉनिक्स मशीन म्हटलं की त्याचा मेंटेनन्स आलाच. मेंटेनन्स म्हणजे की पार्ट तुम्हाला काही चेंज करावे लागतात ठराविक वेळेनंतर. तर हे इकोव्हॅस कंपनीचंच आहे. हे मेंटेनन्सचं किट आहे ॲक्च्युली. तर हे आम्ही त्यांच्याच कंपनीकडून मागवलेलं होतं, इकोव्हॅसकडून, त्यांच्या साईटवरून. तर याच्यामध्ये काय काय येतात ते मी तुम्हाला दाखवते. तर हे एक पॅड आहे, त्याच्यानंतर हा ब्रश आहे एक, जो खालचा जो मेन ब्रश तुम्हाला मी दाखवला होता तो हा एक एक्स्ट्रा ब्रश येतो. आणि हे फिल्टर आहेत जे मी तुम्हाला दाखवलेले होते, जे अँटीबॅक्टेरियल फिल्टर असतात. तर हे फिल्टर आहेत. तर असे 3 फिल्टर आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. तुम्ही बघा 1 2 3. त्याच्यानंतर आपल्याला मॉपिंग पॅड दिलेले आहेत. तर हे 2 पॅड येतात जे खाली आपण ह्याला अटॅच करतो पॅड, ते पॅड. आणि हे जे आहे ते साईड ब्रश आहेत. तर 2 रेड आणि 2 ग्रीन, म्हणजे 2 साईडचे, एक साईडला रेड असतो एक साईडला ग्रीन असतो. तर हे बघा हे असे ब्रश असतात. तर हे साईड ब्रश असतात, यांनी झाडून घेतलं जातं. तर असे 4 ब्रश येतात, म्हणजे 2 लेफ्ट साईडचे 2 राईट साईडचे. तर अशा प्रकारचं हे किट असतं.
तर हे किट त्यांच्या साईटवर सुद्धा आहे किंवा ॲमेझॉनवरती पण आहे. पण ॲमेझॉनवरती मला माहीत नाही की क्वालिटी कशी असते, ओरिजिनल असतं का नाही, म्हणून मी त्यांच्याच साईटवरून मागवलेलं. कारण की आपण एवढी महागडी वस्तू घेतो आहे तर त्याचे मेंटेनन्स किंवा ज्याचे पार्ट आहेत ते सुद्धा ओरिजिनलच वापरले तर बेटर. सो त्याची लाईफ चांगली राहते, म्हणून मी त्यांच्याच साईटवरून मागवलेले आहेत. आणि हा जो रोबोट आहे हा आम्ही ॲमेझॉनच्या सेलमध्ये घेतलेला. त्यावेळी तो आम्हाला अराऊंड 26,000ला पडलेला होता. आता त्याचे नवीन लेटेस्ट व्हर्जनसुद्धा आलेले आहेत. तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ते घेऊ शकता. तर मी तुम्हाला सांगितलं जसं माझं जे होतं ते N10 व्हर्जन होतं. आता हे आहे अवेलेबल, पण याच्या नेक्स्ट व्हर्जनसुद्धा आलेले आहेत N30 वगैरे. तर तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटसुद्धा मध्ये बघू शकता. आणि त्याच्या प्राईससुद्धा वेगळ्या आहेत. अगदी 1 लाखापर्यंतसुद्धा रोबोट आहेत. पण ते इन्क्लुडिंग जे डॉकिंग स्टेशन मी तुम्हाला म्हटलं ज्याच्यामध्ये 1 महिन्यापर्यंतचा कचरा तुम्ही साठवू शकता. मग मला त्याची काही रिक्वायरमेंट वाटत नाही एवढी. तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तसे घेऊ शकता. तर माझा पर्सनल एक्सपिरियन्स विचाराल तर खूप छान आहे याचा. मी गेली 2 वर्ष कंटिन्यू एव्हरी डे वापरते हा सेम रोबोट. तर याचा खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि तुम्हीसुद्धा घ्यायला काहीही हरकत नाही असं मला वाटतं. तर हा रोबो कोणासाठी परफेक्ट आहे विचाराल तर हा ज्यांना कमरेचे वगैरे त्रास आहेत, ज्येष्ठ नागरिक वगैरे ज्यांना वाकून झाडता येत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा हा एकदम बेस्ट आहे. ज्यांच्या घरी पाळीव प्राणी वगैरे आहेत तर त्यांची केस खूप पडतात तर त्याच्यासाठी सुद्धा हा खूप बेस्ट आहे. कारण की हा पूर्ण घर एकदम केस बारीक ना बारीक केससुद्धा एकदम सक्शन करून घेतो. आपले केससुद्धा जे मोठे केस असतात ते यामध्ये सक्शन होत असतात. त्यामुळे याचा खूप छान असा यूज आहे सगळ्यांनाच. आणि मेन म्हणजे याच्यामुळे आपली रोजची जी दगदग आहे ती कमी होते, आपला वेळ वाचतो. तर असे खूप सारे याचे यूज आहेत. त्यामुळे मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की अशा प्रकारचा रोबोट देखील तुमच्याकडे असायलाच हवा. तर हा माझा वैयक्तिक पर्सनल अनुभव आहे. हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. हा माझा जेन्युइन रिव्ह्यू आहे या रोबोटबद्दलचा. तर अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला नक्की फॉलो करा. आणि हा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आपल्या पेजवरचे सगळे रिव्ह्यू हे आम्ही प्रोडक्ट यूज केल्यानंतरच देत असतो. त्यामुळे अशा व्हिडिओसाठी आम्हाला नक्की फॉलो करा. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय.